हॅलो, नमस्ते, राम राम मंडळी. तर पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे मी इंडियन स्टोअरमधून मला जे भोगीच्या भाजीसाठी जे सामान लागणार होतं ना, भाजीपाला, तो मी घेऊन आली. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तिन्हीसांज होऊन गेलेली, ऑलमोस्ट 8 वाजलेले. तर नेहमीप्रमाणे देवाजवळ दिवा लावला, भाताचा कुकर लावला आणि ह्या सगळ्या भाज्या नीट करायला घेतल्या. हिरवे चणे म्हणजे डहाळे, घेवड्याच्या शेंगा, वालच्या शेंगा, मटारच्या शेंगा ह्या सगळं सोलून घेतलं. कांद्याची पात चिरून धुवून मस्त पिळून घेतली. ह्या सगळ्या ज्या भाज्या सोललेल्या होत्या ना, त्याही मी धुवून स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर भाजून घेतल्या. मी धुतलेल्या भाज्या ज्या होत्या ते म्हणजे चणे, मटार, घेवड्याची शेंग, वालची शेंग हे भाजून घेतलं. मी तीळ भाजून घेतले, त्याची पेस्ट केली. खोबऱ्याचे काप भाजून घेतले. आले, लसूण, कोथिंबीर ह्याचीही पेस्ट केली. भाजी पटकन शिजावी म्हणून आणि भाजीला म्हणजे आपण जर गरम पाणी उकळलेलं वापरलं ना तर भाजीला कटही चांगला येतो, म्हणून पाणी मी उकळायला ठेवलं आणि भाजी पटकनही शिजते. तर पाणी मी भाजीसाठी उकळायला ठेवलेलं होतं एका साईडला गॅसवरती आणि गाजर चिरून आणि पालक स्वच्छ धुवून चिरून मी ह्या सगळ्या भाज्या ज्या भाजून घेतलेल्या होत्या ना, तेलात जेव्हा फोडणी दिली, परत त्या तेलामध्ये ह्या भाज्या मी भाजून घेतल्या तिखट मसाले टाकल्यानंतर आणि त्या गरम पाण्याची त्याला फोडणी दिली. अशा प्रकारे मी ही भाजी बनवली. मध्ये मध्ये मी माझे स्वतःचे पायही चेपत होते कारण खूप दुखत होते. 6 वाजल्यापासून मी उभीच होते आणि भाज्याही सगळ्या मी उभे राहूनच नीट केलेल्या होत्या. नंतर हे सगळं भाजी आणि भाकरी होईपर्यंत ऑलमोस्ट मला 10:30 झालेले. तर जेवायला 11 वाजलेले त्या दिवशी, भोगी दिवशी, आणि नेक्स्ट डे सकाळी मला ऑफिसलाही जायचं होतं. सांगायचं काय ह्यातून की परदेशात असलं की सण करायची हौस आहे, जेवण करायची आणि करून घालायची ही हौस आहे, आवड आहे. कारण माझी आई म्हणते की घरातल्या बाईनेच जर नाही केलं तर बाकीच्या घरातल्यांना काय मिळणार ना, कंटाळा आलाय म्हणून तीच बसली तर मग बाकीच्यांना नाही खायला मिळणार. सो मग करते मी, करायचा प्रयत्न असतो. कितीही दमछाक झाली तरी परदेशात असलं की घरच्यांची आठवण येते. जर मी नाही केलं तर मग मिळणारच नाही, मग करते. आजच्या पुरते एवढेच. पुन्हा परत भेटू अशाच एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.